नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 15 दिवसाच्या बाळाच्या पोटावर दिले तापलेल्या विळ्याचे 12 चटके. डम्मा आघोरी प्रकाराचा पर्दाफाश. मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे एका 15 दिवसाच्या बालकावर आघोरी उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने भयंकर प्रकार केला. तिने बालकाच्या पोटावर तप्त विळ्याचे 11 ते 12 चटके दिले. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचार पद्धतीला डम्मा असे म्हटले जाते. पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. आरोपी महिलेने चुलीवर विळा तापून बालकाला चटके दिले. या अमानुष प्रकारामुळे चिमुकलीला तीव्र वेदना झाल्याने तिला तातडीने सोमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. चिखलदराचे ठाणेदार प्रवीण कुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मुलीच्या आईनेच तक्रार दिली. त्यावेळी त्या 65 वर्ष वृद्ध महिलेवर चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मेळघाटातील काही भागात लहान मुलांचे पोट फुगणे किंवा पोटाशी संबंधित आजारांवर डम्मा देण्याची अघोरी उपचार पद्धती आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात या प्रकारामुळे नवजात आणि लहान मुलांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. तसेच त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. गेल्या 2 वर्षात मेळघाटात अशा प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्याने मेळघाटात जनजागृतीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.